ॲक्सिस बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली। उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथं ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला। या तरुणीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती आहे। पोलिसांना घटनास्थळावरून 5 पानी सुसाईड नोटही सापडली, ज्यामध्ये तिने साकारानं छळ केल्याचा आरोप केला आहे। तसेच दादा, आई, बाबा आणि ताईची काळजी घे असे तिने यात म्हटलं आहे। मृत तरुणीच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। शिवानी त्यागी, वय वर्ष 27 असं या तरुणीचं नाव असून ती नोएडा येथील ॲक्सिस बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करत होती। बँकेत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून शिवानीचा छळ केला जात होता आणि तिच्या शरीरयष्टीबद्दलही टिप्पणी केली जात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। शिवानीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ज्योती चौहान, अक्रम आणि नजमुस साकिब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। शिवानीने 12 जुलै रोजी विषारी द्रव्य प्राशन केले। याची माहिती मिळताच कुटुंबियांनी तिला दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता। रुग्णालयात तपासणीअंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी शिवानीने आपल्या सहकाऱ्यांच्या चुकीच्या वागणुकीची आणि त्यांच्या कमेंटची तक्रार वरिष्ठांकडे केली होती, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। उलट शिवानीला गप्प राहण्यास सांगण्यात आले। बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही, तर उलट 12 जुलै रोजी तिला नोकरीवरून काढून टाकल्याची नोटीस दिली। त्यानंतर तिने हे टोकाचं पाऊल उचललं। 27 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आले आहे। सहकाऱ्यांकडून बॉडी शेमिंग केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। सुसाईड नोट आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती डीसीपी सिटी ज्ञानेंद्र सिंह यांनी सांगितली।